हुगलीच्या राजापूर किल्ला पोलीस स्कूल राजापूरमध्ये 32 वर्षाच्या सेवेनंतर संस्थेनं स्थानिक समिती, शालेय समिती आणि शाळेनं आज जो माझा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचा परत हार्दिक आभार मानतो। आणि खास म्हणजे राजेंद्र मांगावे या सरांच्या कार्यक्रमासाठी राजेंद्र यादवकर साहेब शिवतालुक्याचे आमदार आलेले त्यांना मी पहिल्यांदा धन्यवाद देतो। आमच्या संस्थेचे सर्वांचे नामले करत नाही, वेळ मला झालेला आहे कारण साहेब हे भांडवल आमचं इथं आहे खरं, आणि या भांडवलला जर आम्ही दुखावले गेलो तर सगळं आपलं मुद्दल पण त्यांनी व्याज पण देऊन जाईल, त्यामुळं वेळेचं भान ठेवून स्टेजवर सर्व संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व पदाधिकारी, परिसराचे सर्वच म्हणजे आपलेच मंडळी, मित्रमंडळी, या संस्थेचे सर्व आजी माजी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत। वेळ भरात झालेला आहे तरी पण 10 मिनिटांमध्ये माझं मनोगत व्यक्त करतो। आता सरांनी एटी परिसरात सांगितल्याबद्दल वेळेची सुरुवात चिंचवड स्कूल या ठिकाणी सुरू झाली। त्यांनी जाता एक थोडंसं सांगायचं मुद्दा विसरले साहेब, त्यावेळी गॅस नव्हता, स्टोव्ह होता त्यावेळेला, आणि घरातून आईनं मला साधारणपणे त्यावेळेचं भांडं येत गेलं होतं। सर सकाळी बरोबर पहाटे 4 ला उठायचे, एका कोणी जात होतं 4 ला उठल्यानंतर ते पाणी तापवून आंघोळ करायचे, चहा करायचा आणि ते चहा बाजूला ठेवून पाणी तापवायला ठेवायचे आणि म्हणायचे सर आता उठा, आणि मग मी त्याला उठायचो, सरांनी पाणी तापवलेलं ते पाणी आंघोळ करायचं, दिवसाने केलेला चहा प्यायचं, अशासारखे मला सहकार्य करणारी मंडळी आहेत, थोड साहित्यिक आता ते आहेत, खूप मोठा या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सरांचं काम आहे। आणि या माध्यमातून काम करत असताना नंतर 14 जून 1993 रोजी या ठिकाणी संस्थेमध्ये आमचे स्वर्गीय रामनाथ चौगले यांच्या संपर्कातून या ठिकाणी होतो। तत्पूर्वी बोर्डिंगमध्ये असताना माझं भाग्य आहे की विराच्या वीरशूर ॲडव्होकेट बाबासाहेब कुसुळे यांच्या सानिध्यामध्ये राहण्याचा योग आला आणि त्यांच्यामुळे या ठिकाणी धर्म सरकारची बीज या ठिकाणी गेलो। त्यानंतर स्वर्गीय वसंत रायगोंडा पाटलांचं नाव या ठिकाणी मला करावं लागेल, त्यांच्या देखील मला मार्गदर्शन लाभलं। माझे मित्र स्वर्गीय दीपकांना बोरगावे, माजी सरपंच कोकणी या ठिकाणी माझे वर्ग मित्र होते, त्या कालखंडामध्ये त्यांचा संपर्क असायचा आणि संस्थेमध्ये येत असताना किंवा नंतर या कालखंडामध्ये त्यांचा वारसा माझा या ठिकाणी संपर्क राहिला। या ठिकाणी काम करत असताना साहेब म्हणजे घरची परिस्थिती खूप काही मोठी नव्हती, वडील प्राथमिक शिक्षक होते, पण तत्पूर्वी ते मिलिटरीमध्ये त्या ठिकाणी तेहराटो आर्मीमध्ये होते। तिथून आल्यानंतर 10वी फक्त पास झाले आणि त्या ठिकाणी नोकरी करायला पण त्या साहेबांनी तुम्हाला कमी पगार मिळेल, तुम्हाला डीएड केल्याशिवाय फुल पगार मिळणार नाही। 2 वर्ष नागपूरला ट्रेनिंगला गेले, त्यावेळेला माझी शेती एवढी काही नव्हती आणि त्या कालखंडामध्ये माझ्या आईनं आमच्या पाहुण्यानं जपलं, होय नव्हती सर मला, पण चौकीला असताना चौकीपासून तर मला आईनं मला शिकवलं स्वयंपाक कसा करावा, आणि तेव्हापासून अखंडपणे स्वतःच्या पायावरती कसं उभं राहावं हे मी माझ्या आईनं शिकलो। आणि म्हणून कष्टातून टिकल्या ठिकाणी आज मी उभा आहे ते माझ्या आई वडिलांच्यामुळे। दुर्दैवानं माझे थोरले बंधू लवकर वाढले आणि 2-3 वर्षापूर्वी माझा लहान भाऊ अटॅकनं वाढला, परंतु साहेब त्या ठिकाणी जबाबदारी घेत असताना त्या कुटुंबाची जबाबदारी देखील मी स्वीकारली। माझ्या भावाची मिसेस जी आहे युनश्री, ते चांगले म्हणजे कुटुंबाला साथ देते, 2 मुलं ITI झाले, त्यांना देखील शिक्षण देऊन त्या आपल्या क्षेत्रामध्ये काम करतात, म्हणजे सामाजिक काम करत असताना घरची जबाबदारी पूर्णपणे सांभाळली। पत्नी उज्ज्वला देखील खूप मोठी साथ दिली सर। त्या ठिकाणी पोट ऑपरेशन 2 झालं, प्राथमिक शिक्षिका, डीएड कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली माझी पत्नी आहे, आणि त्या कालखंडामध्ये 21 वर्ष नोकरी केल्यानंतर मुंबईला देखील ऑपरेशन झाल्याने मग विचार केला की दोघं बसून विचार केला पण काय करायचं। मी म्हटलं गुणांच्या पत्रामध्ये जीव शकवण्याचं तर मी त्या ठिकाणी मी काम करणार नाही, आणि 21 वर्षांची सेवानिवृत्ती घेतली, पेन्शनवृत्ती घेतली, आणि मग आमच्या या माझ्या पगारावरतीच मी 2 मुलांना मोठं केलं, शिक्षण दिलं, आणि आज ते कॉम्प्युटर इंजिनियर दोघेही आहेत। प्रभावीला चांगल्या प्रकारचं मुलीला चांगलं स्थळ मिळालं, तो इंजिनियर आहे, चांगलं पॅकेज पण त्या दोघांना आहे। सासरकडची मंडळी श्रीमती नंदा चौगुले, आमच्या स्वाती आणि तिची बहीण, सर्व त्या ठिकाणी शुभम, ते सर्व त्या ठिकाणी चांगली मंडळी या ठिकाणी लाभली। फक्त आता मुलगा थोडा लग्नाचा आहे, योगायोगाने चांगल्या कंपनीमध्ये तो पण सर्व्हिसला आहे, मग त्याच्याकडून मला संस्थेची जबाबदारी दिली आणि काम करण्याची संधी दिली। निश्चितपणे साहेब मी मठाच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढं मला करता तेवढं विचार केलं, आणि
संस्थेच्या विश्वासाला पात्र करून एवढं मी करता आलं. फक्त आता जाता एक उल्लेख केले की पाण्याची सोय झाली साहेब, तर जाता फक्त ॲक्वाचं एक थोडंसं काम राहिलेलं आहे. त्या ॲक्वा माध्यमातून आपलं 15 झालं तर थोडंसं आपल्याला पाण्याची सोय झाल्या प्रकारची होईल. या ठिकाणी अनेक आजी माजी विद्यार्थी पालकांनी या शाळेच्या जडणघडणीमध्ये सहकार्य केले साहेब. परवाचं उदाहरण सांगतो, 8 मार्चला महिला दिन घेतला आणि माजी विद्यार्थ्यांचा सत्कार केला साहेब. त्यावेळी चार्टर्ड अकाउंट असलेले दिवटे म्हणा किंवा इंजिनियर असलेल्या काही मुली या ठिकाणी उपस्थित झाल्याने संस्थेला देणगी देऊन दिली. म्हणजे आमची जास्तीपणे फक्त निकालाच्या न फक्त व्यवहारिक दृष्टिकोनातून कसं करता येईल. कारण माझा आजोबा साहेब आयनापूर जवळ उगार गाव, त्या उगार गावच्या ठिकाणी माझे मामा होते. लहानपणी सुट्टीच्या वेळी मामाच्या गावाला जायचो. त्यावेळेला 7वी 8वी 9वी दहावीला असताना मामा लगेच पत्र लिहायचा की राहीवर सुट्टी पडली असेल पाठवून द्या म्हणून. एक महिना 1.5 महिना मामाच्या दुकानामध्ये त्या ठिकाणी फक्त कल्ल्यावरती बसायचं आणि हिशोब फक्त लिहायचा. आज त्यांचा मुलगा प्रदीप चिंचवडे या ठिकाणी आहे. वाणीपत्राच्या माध्यमातून त्याने उगा फॅक्टरीमध्ये त्या ठिकाणी नवीन उघडी केले. सांगण्याचा उद्देश असा आहे की माझ्या जडणघडणीमध्ये आई वडील मामा आणि सगळेच या ठिकाणी कारणीभूत आहेत. विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी जडणघडण करत असताना माझा स्टाफ अत्यंत चांगला आहे. आणि एकूण शिक्षण मला करून 9 आहेत की शिक्षकांचा स्टाफ आहे आणि एक लिपिक. म्हणजे कमी कमी असताना ओपनर बॅट्समन पासून खाद्य फळीमध्ये काम करावं लागतं. आमचे ओपनर बॅट्समन सध्या जरा फ्रॅक्चर झाले तरी सुद्धा या ठिकाणी आपण विश्रांती केला असेल तर कार्यक्रम आहे म्हणून या ठिकाणी उपस्थित झाले. अशी तनमन धनानं काम करणारी डेव्होटेड या ठिकाणी माणसं या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून निश्चितपणे काम करत असतात. या ठिकाणी सारख्या आपण आला होता साहेब की पंचकल्प पूजेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते मंदिर निर्माण केलं, त्याची पूजा करण्याचं काम, पूजन करण्याचं काम केलं.